नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्यात आणि आपल्या आईवडिलांमध्ये इतकं साम्य का असतं? किंवा कोट्यावधी वर्षांपूर्वीच्या एका सूक्ष्म जीवात आणि आजच्या माणसात काय संबंध असू शकतो? चला, आज आपण याच भन्नाट प्रश्नांचा उत्तरांचा शोध घेऊया. हा प्रश्न आपल्या सगळ्यांना कधी ना कधी पडतोच नाही का, की माझे डोळे आईसारखे का दिसतात किंवा माझी उंची वडिलांसारखी का आहे. हे जे गुणधर्म आहेत ते नक्की येतात कुठून? याच याच एका मूलभूत प्रश्नाभोवती आपलं आजचं सगळं विश्लेषण फिरणार आहे. तर मग या प्रश्नाच्या उत्तराचा जो पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे ना, तो म्हणजे आनुवंशिकता. असं म्हणायला हरकत नाही की आपल्या ओळखीचा पायाच इथे दडलेला आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर आनुवंशिकता म्हणजे आपल्या आईवडिलांकडून मुलांपर्यंत गुणधर्म पोहोचण्याची प्रक्रिया. आता हे फक्त डोळ्यांच्या रंगापुरतं किंवा उंचीपुरतं मर्यादित नाहीये. अगदी एखाद्याला काही आजार होण्याची शक्यता आहे की नाही हे सुद्धा ह्याच वारसा हक्कावर अवलंबून असू शकतं. म्हणजे विचार करा किती खोलवर ह्या गोष्टी आपल्यात रुजलेल्या आहेत. पण मग प्रश्न येतो की या सगळ्या सूचना आपल्या शरीरात नेमक्या कुठे आणि कशा लिहिल्या जातात? कल्पना करा की आपल्या शरीराच्या प्रत्येक कामासाठी एक डिटेल सूचना पुस्तिका आहे आणि ही पुस्तिका एका खास गुप्त कोडमध्ये लिहिलेली आहे आणि त्याच कोडला आपण म्हणतो डीएनए. आणि हा डीएनए म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आपल्या जीवनाचंच रहस्य आहे. तोच मूलभूत घटक जो आपल्याला आपण म्हणून घडवतो. चला तर मग हे रहस्य जरा उलगडून पाहूया. जरा विचार करा, आपल्या शरीरात अब्जावधी पेशी आहेत हो ना, तर त्या प्रत्येक पेशीच्या आत एक केंद्रक आहे आणि त्या प्रत्येक केंद्रकात ही एक लांबलचक पिळवटलेली साखळी आहे. हीच आहे डीएनए, आपल्या जीवनाची ब्लूप्रिंट. आणि यातली माहिती इतकी इतकी सुरक्षितपणे साठवलेली असते की ती हजारो वर्षांपासून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे व्यवस्थितपणे पोचवली जाते. पण गंमत म्हणजे डीएनए स्वतः सगळी कामं नाही करत. असं समजा की डीएनए म्हणजे एका मोठ्या लायब्ररीत असलेलं एक खूप मौल्यवान पुस्तक आहे. ते तुम्ही बाहेर नाही नेऊ शकत. मग काय होतं तर आरएनए नावाच्या एका मेसेंजरला म्हणजे संदेशवाहकाला आत पाठवलं जातं. तो त्या पुस्तकातल्या महत्त्वाच्या सूचनांची एक कॉपी बनवतो. हा आरएनए ती कॉपी घेऊन लायब्ररी बाहेर येतो आणि मग त्या सूचनांच्या आधारे प्रथिने म्हणजे आपल्या शरीराचे खरे कामगार तयार केले जातात. बघा किती सुनियोजित आणि अचूक प्रक्रिया आहे ही. आणि ही जी प्रथिनं आहेत ना, ती म्हणजे आपल्या शरीराचे खरेखुरे कामगार. तेच आपलं शरीर घडवतात, आपली वाढ कंट्रोल करतात आणि आपली सगळी रोजची कामं पार पाडतात. थोडक्यात काय तर डीएनएच्या मूळ सूचनेशिवाय एक पानसुद्धा हलू शकत नाही. यावरूनच डीएनए किती किती जास्त महत्त्वाचा आहे आपल्या लक्षात येतं. पण एक मिनिट विचार करा, अब्जावधी वेळा माहिती कॉपी करताना कधीतरी एखादी चूक होऊ शकते नाही का? बरोबर, डीएनएच्या बाबतीतही अगदी तसंच होतं. कधीकधी कोडमध्ये एक छोटासा अगदी अनपेक्षित बदल होतो. यालाच वैज्ञानिक भाषेत उत्परिवर्तन किंवा म्युटेशन म्हणतात. आता हा बदल चांगला असू शकतो, वाईट असू शकतो किंवा त्याचा काहीच परिणाम होणार नाही असंही होऊ शकतं. पण सगळ्यात मोठी गंमत काय माहीत आहे? हाच एक छोटासा बदल जीवनाच्या कोट्यावधी वर्षांच्या बदलाच्या महागाथेचा पाया आहे. तर मग आता विचार करा, एक छोटासा बदल, मग अजून एक, मग आणखी एक, असे छोटे छोटे बदल जेव्हा एका पिढीतून दुसऱ्या पिढीत असं लाखो कोट्यावधी वर्षांपर्यंत जमा होत राहतात, तेव्हा काय घडत असेल? इथूनच तर सुरू होते उत्क्रांतीची एक मोठी आणि अफाट रंजक गाथा. अब्जावधी वर्षांपूर्वी आपल्या पृथ्वीवर जीवनाची सुरुवात झाली ती एका अगदी सूक्ष्म एकपेशीय सजीवापासून. कल्पना करणंही कठीण आहे नाही का? पण त्या एका साध्या जीवात झालेल्या लहान लहान बदलांमुळे आणि तेही लाखो करोडो वर्षांच्या अथांग काळात आज आपण आपल्या डोळ्यांनी पाहत होती ही सगळी जीवसृष्टीची अविश्वसनीय विविधता निर्माण झाली. आणि ही जी पिढ्यानापिढ्या अगदी हळूहळू बदल घडवून आणणारी प्रचंड मोठी प्रक्रिया आहे ना, तिलाच आपण उत्क्रांती किंवा इव्हॉल्युशन म्हणतो. आणि याचाच अर्थ काय तर पृथ्वीवरचे सगळे जीव कुठल्या तरी एका समान पूर्वजाशी जोडलेले आहेत. आपण सगळे एका मोठ्या कुटुंबाचा भाग आहोत. पण थांबा, उत्क्रांती खरोखर झाली हे आपण इतक्या ठामपणे कशाच्या आधारे म्हणू शकतो? तर मंडळी, ह्यासाठी आपल्याकडे अगदी भक्कम पुरावे आहेत. वेगवेगळ्या प्राण्यांच्या हाडांच्या रचनेत दिसणारं आश्चर्यकारक साम्य बघा, किंवा आपल्याच शरीरात असलेली पण आता निरुपयोगी ठरलेली अवशेषांगे. आणि सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे जीवाश्म. म्हणजे काय
तर कोट्यावधी वर्षांपूर्वीच्या सजीवांचे दगडात जतन झालेले अवशेष, जे आपल्याला थेट भूतकाळात डोकावण्याची एक जबरदस्त संधी देतात. आणि या पुराव्यांमध्ये काही उदाहरणं तर इतकी सुंदर आहेत. काही प्राणी असे आहेत जे दोन वेगवेगळ्या गटांमधला जोडणारा दुवा म्हणून काम करतात. आता प्लॅटिपसचं उदाहरण घ्या. हा प्राणी अंडी घालतो, जे सरपटणाऱ्या प्राण्यांचं वैशिष्ट्य आहे, पण तो आपल्या पिल्लांना दूधही पाजतो, जे सस्तन प्राण्यांचं वैशिष्ट्य आहे. किंवा लंगफिश, नावाप्रमाणे मासा आहे, पण तो फुफ्फुसांनी श्वास घेऊ शकतो. हे प्राणी म्हणजे जणू काही उत्क्रांतीचा चालता बोलता जिवंत पुरावा आहेत. ठीक आहे, तर उत्क्रांतीच्या या विशाल कथेत आता आपण जरा आपल्या स्वतःच्या प्रवासाकडे वळूया. मानवाचा प्रवास, तो नेमका कसा झाला? आपला म्हणजे आधुनिक मानवाचा प्रवास हा काही हजारो वर्षांचा नाहीये. तो आहे कोट्यावधी वर्षांचा. याची सुरुवात झाली सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी लेमूरसारख्या प्राण्यांपासून. त्यानंतर करोडो वर्षांनी आले रामापिथिकस आणि ऑस्ट्रालोपिथिकस सारखे आपले पूर्वज. मग आला होमो इरेक्टस, त्यानंतर निअँडरथल मानव, आणि अशा अनेक टप्प्यांमधून लाखो वर्षांच्या बदलांनंतर आजचा आधुनिक मानव अस्तित्वात आला. खरंच एक अविश्वसनीय प्रवास आहे हा. तर मग या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश काय? अगदी सोपं आहे. आनुवंशिकता आपल्याला सांगते की आपले वैयक्तिक गुणधर्म, म्हणजे आपण कसे दिसतो, कसे वागतो, हे कुठून येतं. आणि उत्क्रांती आपल्याला सांगते की एक प्रजाती म्हणून, माणूस म्हणून आपण कुठून आलो. ह्या दोन्ही गोष्टी मिळून आपल्या अस्तित्वाची पूर्ण कहाणी सांगतात. आणि जाता जाता एक महत्वाचा विचार. विज्ञान म्हणजे केवळ पुस्तकातली तथ्ये आणि सिद्धांत पाठ करणं नाही. ते आपल्याला स्वतःला समजून घेण्याचा एक मार्ग आहे. आपला इतिहास काय आहे, आपलं मूळ काय आहे, आणि या विशाल जगात आपलं स्थान नेमकं काय आहे हे समजून घेण्याचा तो एक मार्ग आहे. जरा विचार करून बघा. आपल्या प्रत्येकाच्या पेशीमध्ये, आपल्या त्या डीएनएच्या साखळीमध्ये अब्जावधी वर्षांचा इतिहास दडलेला आहे. आहे की नाही एक थक्क करणारी गोष्ट?